बेरीज दोन अंकी संख्यांची बिनहाच्याची व हातच्याची. लक्षात ठेवा, दोन अंकी संख्यांची बेरीज करताना एककांची बेरीज आधी करावी. एककांची बेरीज केल्यावर दशकांची बेरीज करावी. दोन अंकी संख्यांची बेरीज करताना एककांची बेरीज 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आली तर काय करावे? 10 एककांचा एक नवा दशक तयार करावा. हातचा. 10 एककांच्या या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हातचा दशकाच्या घरात लिहितात आणि दशकांची बेरीज करतात. एककांची बेरीज 10 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात. एककांची बेरीज 11 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात व एककाच्या घरात 1 लिहितात. एककांची बेरीज 12 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात व एककाच्या घरात 2 लिहितात. एककांची बेरीज 13 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात व एककाच्या घरात 3 लिहितात. एककांची बेरीज 14 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात व एककाच्या घरात 4 लिहितात. एककांची बेरीज 15 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात व एककाच्या घरात 5 लिहितात. एककांची बेरीज 16 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात व एककाच्या घरात 6 लिहितात. एककांची बेरीज 17 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात व एककाच्या घरात 7 लिहितात. एककांची बेरीज 18 आल्यावर काय करावे? 10 एककांचा एक दशक तयार होतो. या नव्या दशकाला हातचा म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे तो दशकाच्या घरात लिहितात व एककाच्या घरात 8 लिहितात. काही संख्यांची उजळणी करून घेऊ. 12. 1 दशक 2 एकक 12. एक दशक 3 एकक 13. एक दशक 8 एकक 18. दोन दशक 4 एकक 24.
3 दशक 2 एकक 32. 3 दशक 8 एकक 38. 4 दशक 5 एकक 45. बेरीज करा. 24 अधिक 13 बरोबर किती? 2 दशक 4 एकक 24. 1 दशक 3 एकक 13. 'बेरीज करताना एककाच्या घरातील बेरीज आधी करतात. 24 अधिक 13. 24 म्हणजे 2 दशक 4 एकक. 13 म्हणजे 1 दशक 3 एकक. साहित्याची मांडणी करून घेऊ. 2 दशकांसाठी 2 दशक माळा घेऊ. 4 एककांसाठी 4 सुटे मणी घेऊ. 1 दशकासाठी 1 दशक माळ घेऊ. 3 एककांसाठी 3 सुटे मणी घेऊ. एककांची बेरीज आधी करूया. 4 एकक अधिक 3 एकक बरोबर 7 एकक. मणी मोजून घेऊ. 4 लाल मणी अधिक 3 काळे मणी बरोबर 7 मणी. आता दशकांची बेरीज करूया. 2 दशक अधिक 1 दशक बरोबर 3 दशक. दशकांची बेरीज 3 आली. 24 अधिक 13 बरोबर 37.
बेरीज करा. 32 अधिक 45 बरोबर किती? तीन दशक 2 एकक 32. चार दशक 5 एकक 45. बेरीज करताना एककाच्या घरातील बेरीज आधी करतात. 32 अधिक 45. 3 दशक 2 एकक 32. 4 दशक 5 एकक 45. साहित्याची मांडणी करून घेऊ. 3 दशकांसाठी 3 दशक माळा घेऊ. 2 एककांसाठी 2 सुटेमणी घेऊ. 4 दशकांसाठी 4 दशक माळा घेऊ. 5 एककांसाठी 5 सुटेमणी घेऊ. एककांची बेरीज करूया. 2 एकक अधिक 5 एकक बरोबर 7 एकक. 2 आणि 5 एककांची बेरीज 7 आली. आता दशकांची बेरीज करूया. 3 दशक अधिक 4 दशक. दशकांची बेरीज 7 आली. 32 अधिक 45 बरोबर 77. बेरीज करा. 12 अधिक 38 बरोबर किती? 1 दशक 2 एकक 12. तीन दशक 8 एकक 38. दहा एककांचा 1 दशक तयार होतो. बेरीज करताना एककाच्या घरातील बेरीज आधी करतात. हातचा एककांची बेरीज 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17,
18 असेल तर 10 एककांचा एक नवा दशक तयार करतात, त्याला हातचा म्हणतात. हातचा कोठे लिहितात? हातचा दशकाच्या घरात लिहितात. दशकाच्या घरातील आधीच्या दशकांची बेरीज करून त्यात हातचा मिळवतात. 10 एककांचा एक दशक तयार होतो. बेरीज करा. 12 अधिक 38 बरोबर किती? एक दशक, 2 एकक, 12. एक दशक, 2 एकक, 12. तीन दशक, 8 एकक, 38. बारा अधिक 38. एक दशक, 2 एकक, 12. तीन दशक, 8 एकक, 38. साहित्याची मांडणी करून घेऊ. एक दशकासाठी एक दशकमाळ घेऊ. 2 एककांसाठी 2 सुटेमणी घेऊ. 3 दशकांसाठी 3 दशकमाळा घेऊ. 8 एककांसाठी 8 सुटेमणी घेऊ. एककांची बेरीज आधी करूया. 2 एकक अधिक 8 एकक. मणी मोजूया. दोन एकक अधिक 8 एकक बरोबर 10 एकक. 10 एककांचा एक दशक तयार होतो. दशक तयार करूया. दहा मण्यांचा एक दशक तयार केल्यावर 0 मणी उरले. हा जो तयार झालेला दशक आहे याला हातचा असे म्हणतात. हा हातचा दशक असल्यामुळे दशकाच्या घरात लिहितात. हातचा दशकाच्या घरात लिहूया. एककाच्या घरात उरले 0.
आता दशकांची बेरीज करूया. आधीच्या दशकांची बेरीज करून त्यात हातचा मिळवतात. 1 दशक अधिक 3 दशक एकूण 4 दशक झाले. यामध्ये हातचा मिळवूया. 1 अधिक 3 बरोबर 4 अधिक हातचा 1 बरोबर 5. दशकांची बेरीज झाली 5. 12 अधिक 38 बरोबर 50. बेरीज करा. 24 अधिक 18 बरोबर किती? 2 दशक 4 एकक 24. एक दशक 8 एकक 18. दहा एककांचा 1 दशक तयार होतो. बेरीज करताना एककाच्या घरातील बेरीज आधी करतात. एककांची बेरीज 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 असेल तर 10 एककांचा एक नवा दशक तयार करतात. त्याला हातचा म्हणतात. हातचा कोठे लिहितात? हातचा दशकाच्या घरात लिहितात. दशकाच्या घरातील आधीच्या दशकांची बेरीज करून त्यात हातचा मिळवतात. दहा एककांचा 1 दशक तयार होतो. चोवीस अधिक 18. 2 दशक 4 एकक 24. 1 दशक 8 एकक 18. साहित्याची मांडणी करून घेऊ. 2 दशकांसाठी 2 दशक माळा घेऊ. 4 एककांसाठी 4 सुटेमणी घेऊ. 1 दशकासाठी 1 दशक माळ घेऊ. 8 एककांसाठी 8 सुटेमणी घेऊ. आधी एककांची बेरीज करू. चार मणी व 8 मणी एकत्र करू. मणी मोजूया.
4 अधिक 8 बरोबर 12. 12 म्हणजे 1 दशक 2 एकक. 10 मण्यांचा 1 दशक तयार करूया. दहा मण्यांचा 1 दशक तयार झाला व 2 मणी उरले. या तयार झालेल्या नव्या दशकाला हातचा असे म्हणतात. हा हातचा दशकाच्या घरात लिहितात. हातचा दशकाच्या घरात लिहिला. एककाच्या घरात 2 उरले. आता दशकांची बेरीज करूया. आधीच्या दशकांची बेरीज करून त्यात हातचा मिळवतात. 2 अधिक 1 अधिक हातचा एकूण झाले 4. दशकांची बेरीज 4 आली. 24 अधिक 18 बरोबर 42. 24 अधिक 18 बरोबर 42.